नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आपला हा 12वा नंबरचा व्हिडिओ लेक्चर आहे. ओके, यामध्ये आपण दोन्ही महाराष्ट्र सीईटी 2023 मध्ये अतिशय रिसेंट क्वेश्चन्स आहे. अँग्युलर सेपरेशनच्या फॉर्म्युला डिपेंड आहे. ठीक आहे, आणि जो काही मॅक्सिमा सिंगल स्लिटवर जो काही तयार होतो मिनिमम किंवा मॅक्सिमा, ओके, तो किती डिस्टन्सवर आहे त्या फॉर्म्युला हा क्वेश्चन. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनवर दोन्ही क्वेश्चन. ठीक आहे, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनवर दोन्ही न्यूमेरिकल्स डिपेंड आहे. अँड अगेन बोथ आर फ्रॉम द Maharashtra CET 2023. Okay, both are the recent one and easy. Okay, फक्त simple formula depend आहे बघा. The light of wavelength 6000 angstrom is incident normally on a single slit width म्हणजे numerical aperture दिलेला आहे and forms a diffraction pattern. The angular separation between the central maxima and the first order maximum of the diffraction pattern is. Okay, दोघांमधलं angular separation विचारलं आहे. हे बघ एकदम सिंपल आहे. बघा, फ्री बॉडी डायग्राम जर काढली तुम्हाला लक्षात येते. ही झाली तुमची स्क्रीन. याचा डिस्टन्स कॅपिटल डी. याच्यातलं अंतर आपण स्मॉल ए ने दाखवूया. ओके, न्यूमेरिकल एपरेचर. ओके, काय विचारलं आपल्याला? द अँग्युलर सेपरेशन बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमा. समजा सेंट्रल मॅक्सिमा इथे आहे. ठीक आहे, आणि द फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमा. ओके, हा समजा बी नॉट. हा झाला फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमा B1. ठीक आहे, तर याच्यातलं आपल्याला अँग्युलर सेपरेशन थीटाची व्हॅल्यू विचारली आहे. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे फॉर nth मॅक्सिमासाठी. ओके, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ठीक आहे, A sin थीटा इक्वल्स टू n+1/2 इंटू लॅम्बडा. ठीक आहे, वेअर ए हा न्यूमेरिकल एपरेचर. ओके, साइन ऑफ थीटा. एन म्हणजे कोणता ऑर्डर? आपला इथं फर्स्ट ऑर्डर साठी मॅक्सिमम कोणता? फर्स्ट ऑर्डर साठी म्हणजे एनची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि लॅम्बडा. ठीक आहे, आपल्याला गिवन दिलेलं आहे. स्मॉल एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.25 मिलीमीटर आहे, तर याला मीटर मध्ये कन्वर्ट करू 10⁻³ मीटर. त्यानंतर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. लॅम्बडा दिलेला आहे 6000 अँगस्ट्रॉम आहे, याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं 10⁻10 मीटर. ठीक आहे, अजून आपल्याला झालं आहे दोनच व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे, ओके. आता बघा या फॉर्म्युला बघा, जेव्हा हा जो काय अँगल राहतो थीटा व्हेरी स्मॉल आहे, थीटा इज व्हेरी स्मॉल. ओके, तर साइन थीटा नियरली इक्वल्स टू काय जातो थीटा. जेव्हा थीटाची व्हॅल्यू खूप छोटी राहते, जेव्हा साइन थीटाची व्हॅल्यू काय येते थीटा, म्हणजे या साइन थीटाच्या जागी मी काय लिहितो फक्त थीटा इक्वल्स टू n+1/2 टू लॅम्बडा. आपल्याला थीटाची व्हॅल्यू पाहिजे अँग्युलर सेपरेशन. देअरफॉर थीटा इक्वल्स टू n+1/2 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल ए. आता सगळे व्हॅल्यू झाला. आता अँग्युलर सेपरेशन इझिली फाइंड आउट करू शकतो. थीटा एन ची व्हॅल्यू 1 लॅम्बडा वेवलेंथ किती आहे? 6123 इंटू 10⁻⁻10. ठीक आहे, न्यूमेरिकल एपरेचर 0.25 इंटू 10⁻⁻3. ओके, रेडियन पर सेकंड मध्ये येते थीटाची व्हॅल्यू रेडियन मध्ये बघा. ओके, देअरफॉर थीटा इक्वल्स टू हे होते 3/2. ठीक आहे, 1+1/2 म्हणजे 3/2. बघा 6000 ला मी लिहू शकतो 6 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻10. ठीक आहे, याला बघा 0.25 ला मी लिहू शकतो 1/4 इंटू 10⁻⁻3. आता हा 4 वर गेला, देअरफॉर थीटा इक्वल्स टू 3 इंटू 6 इंटू 4 डिवायडेड बाय 2. आता फक्त पॉवर राहिला बघा. ओके, बघा हा वर आला म्हणजे 10⁻⁻10 ऑलरेडी होता. हा वर आला तर +3 सोबत काय झाला +6. ओके, म्हणजे +6 लिहितो इथं. देअरफॉर थीटा इक्वल्स टू बघा इथं भाग गेला आता 3चा. 3 9 9 चौक 36 36 इंटू किती राहिलाय 10⁻⁻4. ठीक आहे, रेडियन 36 डिजिट आलाय. 3चा डिजिट तुम्हाला कुठे दिसतो? फक्त इथं दिसतो बघा. याच्यात 3 आहे, इथं 42 आला, इथं 5 आला, इथं फक्त दिसतो. आपल्याला एक पॉईंट इकडे शिफ्ट करायचा आहे. देअरफॉर थीटा इक्वल्स टू हा जो पॉईंट आहे इकडे जर शिफ्ट केला 3.6 इंटू 10⁻+1 -4 10⁻⁻3 रेड. याच्या लक्षात अशा पद्धतीने हा महाराष्ट्र सिटी 2023 पासून सॉल्व्ह होऊ शकतो इझिली. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन आहे, गोष्टी सगळ्या समजून सांगितलं. आपल्याला अँग्युलर सेपरेशन करायचं सेंट्रल आणि फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमम.
आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए साइन थिटा इक्वल्स टू n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा. आता जो काय अँग्युलर सेपरेशन आहे थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, मॅथमॅटिकली आपण साइन थिटा इक्वल्स टू नियरली इक्वल्स टू लिहू शकतो थिटा. बस झालं, रिअरेंज केलं. मग आता या सगळ्या व्हॅल्यू हा मिलीमीटरमध्ये होता, मीटरमध्ये घेतला, अँगस्ट्रॉम मध्ये होता, मीटरमध्ये कन्वर्ट केला आपण, व्हॅल्यूज पुट केला आणि सिम्पल कॅल्क्युलेशन. सिम्पल. ठीक आहे, याला लक्षात अशा पद्धतीने जर केला तर पहिला क्वेश्चन काही मोठे. आपण फ्री बॉडी डायग्राम काढली, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कट गोष्टी अंडरस्टँडिंग झाल्या असणार. पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. न्यूमरिकल नंबर सेकंडकडे बोलूया आपण. बघा, न्यूमरिकल नंबर सेकंड, तो जो काही न्यूमरिकल नंबर सेकंड आहे या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तो फॉर्म्युला यूज केला होता. x equals to n lambda divided by small d, I think. Numerical number second. So solution. The screen is at a distance 2 mm from the narrow slit. Okay. Illuminated of the light of wavelength 600 nanometer. The first minimum lies at 5 mm minimum. Okay. Either side of the central maximum. The width of the slit is. ठीक है, तोच एक्सपेरिमेंट आहे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. हा झाला सेंट्रल मॅक्सिमम. सेंट्रल मॅक्सिमा पासून ओके दोन्ही साईडला 5 मिलीमीटरवर ओके पहिला मिनिमा ऑब्झर्व झाला म्हणते. ठीक आहे, आणि हा झाला डी डिस्टन्स, हा झाला स्लिट सेपरेशन डी. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, बघा जेव्हा हा जो काही मिनिमा किंवा मॅक्सिमा राहतो, ओके जेव्हा तो स्क्रीनवर ऑब्झर्व होतो, याचा फॉर्म्युला राहतो एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. ठीक आहे, फर्स्ट मिनिमा यांची व्हॅल्यू 1 झाली, शिल्लक राहिला एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. ओके, बघा लॅम्बडाची व्हॅल्यू दिली आपल्याला त्यांनी 600 नॅनोमीटर. याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं 10⁻⁹ मीटर. कॅपिटल डी ओके 2 मीटरमध्ये दिला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि स्मॉल डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्मॉल डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू दिली आपल्याला 5 मिलीमीटर. बघा स्मॉल डी कडे शिफ्ट करतो, 600 × 10⁻⁹ इंटू 2 डिवायडेड बाय एक्स. ओके, या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिला आहे 5 मिलीमीटर, मीटरमध्ये कन्वर्ट करतो 10⁻⁻3. ठीक आहे, therefore स्मॉल डी इक्वल्स टू बघा आता साइन दोन्ही 12 म्हणजे 1200 ने लिहितात 12 × 10⁻+2 लिहितो 10⁻⁻9. ठीक आहे, डिवायडेड बाय 5 × 10⁻⁻3. ठीक आहे, बघा आता आपण काय करू, स्मॉल डी इक्वल्स टू पॉवरची कॅल्क्युलेशन्स करून घ्या. बघा हा 10⁻⁻3 जर वर गेला तर +3 होते, +3 +2 +5 +5 -4 10⁻⁻4 राहते. ठीक आहे, फक्त 12/5 करणे राहते आपल्याला. 12/5 5 दोन्ही 10, ठीक आहे, 2 गेला पॉईंट 5 चौक 20 म्हणजे 2.4. therefore स्मॉल डी इक्वल्स टू 2.4 × 10⁻⁻4. सगळं मीटरमध्ये कन्वर्ट केलं आता, परंतु ऑप्शन मिलीमीटरमध्ये करूया. स्मॉल डी इक्वल्स टू 2.4 × 10⁻⁻3 -4 आहे ना, मिलीमीटर टू मीटर 10⁻+3 मिलीमीटर. ठीक आहे, therefore स्मॉल डी इक्वल्स टू 2.4 × 10⁻⁻1 मिलीमीटर. ठीक आहे, यालाच लिहू शकतो तुम्ही 0.24 मिलीमीटर. 0.24. Therefore the option number second is the correct one and the question is from Maharashtra CET 2023. ही कॅल्क्युलेशनचं आहे, मिलीमीटर मीटर खूप काही मोठी अडचण नाही. गोष्ट समजून घ्या, इथं काय गोष्टी घडल्या आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं. ओके, झालं. मग आपल्याला सेंट्रल पासून फर्स्ट मिनिमा सेकंड मिनिमासाठी आपल्याला जनरल फॉर्म्युला आहे x इक्वल्स टू n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सगळ्या व्हॅल्यूज दिल्या होत्या, सगळ्या व्हॅल्यूज शिफ्ट केल्या आपण, बस झालं. फक्त अडचण आली होती, आपण सगळ्या गोष्टी मीटरमध्ये घेतल्या होत्या, आन्सर मिलीमीटरमध्ये विचारले. शेवटी आपल्याला मीटरचं मिलीमीटरमध्ये करावं लागतं. ठीक आहे, जर 2.4 10⁻⁻1 या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन असतात तो लिहिला असता, परंतु पॉवरच्या ऑप्शनमध्ये पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स नाही, त्याच्यामुळे तो आपल्याला पॉईंट जो आहे तो इकडे शिफ्ट करणार 0.24 मिलीमीटर. म्हणजे तो जो काही बी ऑप्शन. दोन्ही क्वेश्चन्स रिसेंट होते आणि महाराष्ट्र CET 2023 रिसेंट आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडत असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.